रोजच्या वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. केसांमध्ये जास्त कोंडा झाला असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचे पाणी घालून आंघोळ करा. याने केसातील कोंडा निघून जातो. नंबर 2. घरच्या घरी केस वाढवण्यासाठी तेल बनवायचे असेल तर 1 लिटर खोबरेल तेलात 100 ml तिळाचे तेल, 50 ml एरंडेल तेल, 1 मोठी वाटी ब्राह्मणी, छोटी वाटी आवळ्याचे तुकडे आणि मेथीचे दाणे घ्यावेत आणि मग मंद गॅसवर तेल ठेवावे आणि उकळी आल्यावर गॅस बंद करून रात्रभर हे तेल असूच ठेवून द्या. म्हणजे या वनस्पतींचा अर्क या तेलात उतरेल आणि दुसऱ्या दिवशी हे तेल गाळून काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा आणि रेग्युलर केसांना वापरा. याने खूप फायदा होतो. नंबर 3. तुळशीचा अर्क घालून 1 ग्लास ताक घेतल्यास कॅन्सरपासून आराम मिळतो. नंबर 4. चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स यावर तुळस खूप गुणकारी आहे. म्हणून तुळशीचा रस, बेसन पीठ याचा फेस पॅक लावा. याने चेहरा क्लीन होतो. नंबर 5. दिवसभरात कमी पाणी पिणाऱ्या व्यक्तीचे ओठ काळे होऊ लागतात. नंबर 6. सतत वाकलेल्या स्थितीत दीर्घकाळ काम केल्याने पाठीचा कणा आणि मानदुखी होऊ शकते. जास्त चहाचे सेवन केल्याने दातांच्या इनॅमलवर खूप वाईट परिणाम होतो. नंबर 8. पोटाचा घेर कमी करण्यासाठी आलं, तुळस, काळी मिरी उकळून त्यात मध आणि लिंबू घालून पाणी प्यावं. याने पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. नंबर 9. शहाळ्याचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डिहायड्रेशन किंवा जुलाब होतात त्यांनी याचे पाणी पिल्याने खूप फायदा होतो. याने थकवा देखील दूर होतो. नंबर 10. रोजच्या आहारात मोड आलेले कडधान्य घ्यावेत. याने पचनक्रिया सुधारते. नंबर 11. मशरूम हा वजन कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. यामध्ये कमी कॅलरीज आढळतात तसेच भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्ससुद्धा मिळतात. नंबर 12. मोसंबीचा रस चेहऱ्याला लावल्याने काळे डाग, पिंपल्स दूर होण्यास मदत होते. नंबर 13. मोसंबीच्या रसाने रक्त शुद्ध होते आणि त्वचा उजळू लागते. नंबर 14. घसा दुखत असेल तर झोपताना घशाला विक्स बाम लावा. याने घसा मोकळा होईल. नंबर 15. हिरड्यातून रक्त येत असेल तर मीठ, हळद, तुरटी समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करून घ्यावेत. या चूर्णाने दात घासावेत. रक्त येणे थांबते. नंबर 16. शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी आवळा, पेरू, हिरव्या पालेभाज्या आणि लिंबू या गोष्टींचा समावेश करावा. नंबर 17. आपल्याला जर निरोगी जगायचे असेल तर आपल्या आहारांमध्ये भिजवलेल्या काळ्या चण्याचा समावेश करावा. काळे चणे रात्री भिजत घाला आणि सकाळी लिंबू, कांदा, टोमॅटो टाकून याचा नाश्ता करावा. नंबर 18. गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते. नंबर 19. लहान मुलांना सर्दी खोकला झाला असेल तर झोपताना कोमट दुधात हळद टाकून दिल्याने सर्दी खोकला बरा होतो. नंबर 20. हातांचा काळवटपणा दूर करण्यासाठी कॉफी, दही व तांदळाच्या पिठाची पेस्ट करून ती हातावरील काळवट जागेवर लावा. 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि मग हात धुवा. याने हळूहळू हातांचा काळवटपणा कमी होतो. नंबर 21. अंजीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने हाडांची मजबूती वाढण्यास मदत होते. नंबर 22. जुनाट सर्दी खोकला झाला असेल तर दुधामध्ये लसणाच्या पाकळ्या उकळून ते दूध प्यावं. याने जुना सर्दी खोकला देखील बरा होतो. नंबर 23. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी दररोज जेवणात लसूण खावा. नंबर 24. आमवात आणि संधिवात बरा करण्यासाठी गाईच्या तुपात लसणाच्या पाकळ्या भाजून खाल्ल्यास संधिवात बरा होतो. नंबर 25. आलं खाल्ल्याने रक्तात गुठळ्या होत नाही आणि रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी आले खाणे खूप फायदेशीर आहे. या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.